नमस्कार, मी सौ सारिका गणेश जगताप. मी सखी प्रगती महिला बचत गटातून आहे. पण माझं स्वतःचं पण अन्नपूर्णा द सारिकाज किचन हे ब्रँड मी स्वतः चालवते. मी त्याचे वर्षभर तुम्हाला मी 14 प्रकारचे लाडू बनवते. त्या 14 प्रकारच्या लाडूमध्ये तुम्हाला मेथी लाडू, डिंक लाडू, नाचणी लाडू, हळीम लाडू, परत मल्टीग्रेन लाडू ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे धान्य पूर्ण टोटल गूळ आणि तुपातले लाडू आहेत हे. त्याच्याबरोबर दिवाळीचा फराळ जो असतो, जे स्नॅक्स रेग्युलर लोक खातात, ते सगळ्या स्नॅक्स बनवते मी. हे बघा, हे शेव आहे, शंकरपाळी आहे, चकली आहे आणि तुम्हाला जसं ऑर्डरनुसार तुम्हाला जे तुम्ही सांगाल ते मी तुम्हाला तसं बनवून देऊ शकते. महिला बचत गट हा आमचा पालघर डिस्ट्रिक्ट पडतो, पण मी राहायला नालासोपाराला आहे. नालासोपाराला आमचा एक उत्कर्ष म्हणून वस्तीस्तर येतो, तो 110 बायकांचा असतो आणि बचत गट हा 10 बायकांचा असतो. लाभमध्ये एक तर सगळ्यात सरकारमध्ये एक लोन मिळतं आम्हाला. त्याच्यामध्ये जर तुम्हाला महिला बचत गटासाठी तुम्ही जे काय कराल ना, त्यासाठी ती लोक सहकार्य करतात. आणि हे माविन थ्रू आणि महिला बचत गटामार्फे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन ठेवतात. त्या ठिकाणी आमच्याकडे राहण्याची सोय करतात, आमची खाण्याची सोय करतात आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला एक्झिबिशन ठेवतात. त्यातून आम्हाला 2 पैसे मिळतात. तसं नाही, हे स्कीम खरंच खूप छान आहे. सरकारने महिलांबद्दल काहीतरी छान समवलंय की जेणेकरून महिला आणखीन एक पाऊल, जी महिला घरात बसत होती, 4 भिंतीच्या आत होती, त्यांना काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळालाय छानपैकी की जेणेकरून त्या महिला स्वतः काहीतरी करू शकतात. इथे आम्हाला कसलंही ती लोक चार्जेस घेत नाहीत. हे सगळं फ्री आहे. मंत्रालय जरी हे प्रदर्शन भरवलं तरी हे फ्री आहे. त्यात काही आम्हाला चार्जेस घेतलेले नाही आहेत. त्यामुळे एक म्हणतात ना, उत्साह माणसाला येतो की घरी बसून जे करणं आणि बाहेर 4 बायकांमध्ये इथे सगळे सहकारी, म्हणजे जे सहकारी कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा खूप मदत करतात. ते स्टॉलवर येतात, वेगवेगळे प्रश्न विचारतात, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला पण बरं वाटतं आम्हाला. माझं नाव सौ सारिका गणेश जगताप आणि माझं महिला बचत गट आहे सखी प्रगती महिला बचत गट, पालघर डिस्ट्रिक्टवरून आलो. नमस्कार, माझं नाव जागृती म्हात्रे. मी स्वामिनी महिला गृहोद्योग ह्या नावाने व्यवसाय चालवते आणि आवळ्यापासून बरेचसे प्रकार मी करते. ह्या एक्झिबिशनमध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतलेला आहे, पण इकडचा रिस्पॉन्स पाहता खूप छान रिस्पॉन्स मला मिळालेला आहे आणि महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ विक्रीसाठी आज ह्यांच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. तर मी माझ्या महिला गृहोद्योगाच्या वतीने मी हा मावियमचे शतशः आभार मानते. मी इकडे आवळा कँडी आणलेली आहे, त्याच्यामध्ये मधातली आहे, गुळातली आहे. आवळा सरबतामध्ये आवळा सरबत 4 प्रकार आहेत: आवळा रोज, आवळा जिंजर, आवळा पुदिना आणि आवळा सरबत. आवळा शुगर फ्री ज्यूस आहे, आवळा लोणचं आहे, आवळा चहा आहे. एवढे पदार्थ मी इकडे विक्रीस आणलेले आहेत. मी माझी महिलांच्या थ्रू करते. महिलांच्या तर्फे मला लाभ मिळालेला आहे. मी वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करते, तर ह्याच्यानुसार मला चांगला लाभ मिळालेला आहे आणि माझ्यासोबत माझ्या महिलांनाही चांगला लाभ झालेला आहे. स्वामिनी महिला बचत, पालघर. जागृती नंदन म्हात्रे. नमस्कार, माझे नाव प्रतिभा जाधव. कोल्हापूरहून आम्ही इथं मंत्रालयामध्ये आलेलो आहोत. माझे प्रोडक्शन असं आहे की गटाचे नाव आहे स्नेह महिला बचत गट. प्रोडक्शन असं आहे की पूर्ण मसाले इथं आपल्याकडे आहेत. कोल्हापूरचा हा प्रसिद्ध कांदा लसूण मसाला आहे, हळद आहे, गोडा मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, मिरची पावडर आहे, बरेचसे भरपूर मसाल्यांचे प्रकार आहेत. मच्छी फ्राय मसाला, कच्ची दाबेली मसाला. इवन आम्ही आमच्या बचत गटाने बेकरी प्रोडक्टसुद्धा चालू केलेले आहे आता. त्यामध्ये मल्टीग्रेन बिस्किटं खूप छान आहेत. मल्टीग्रेनमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूगडाळ अशी कडधान्ये त्यामध्ये येतात आणि त्यापासून पौष्टिक बिस्किटं आम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवतो. परत शुगरवाल्यांसाठी आम्ही नाचणी काढतो. नाचणी ही ऑर्गॅनिक गुळामध्ये बनवली जाते, त्यामुळे ती शुगरवाल्यांना पण चांगली आणि लहान मुलांना पण पौष्टिक असते. तिसरी गोष्ट, सोयाबीनची बिस्किट आहेत, ड्रायफ्रूट बिस्किट आहेत आणि गव्हाची बिस्किट आहेत. सगळं आपल्याकडे पौष्टिक, मैदा विरहित. आणि दुसरी गोष्ट, व्हेज सगळी. माझ्या बचत गटामध्ये 13 महिला आम्ही काम करत आहोत आणि 13 जणीही उद्योजिका आहेत. महिला बचत गट चालू केल्यामुळं आम्हाला सरकारी लाभ तर भरपूर मिळाले. त्यांच्यामुळं आम्ही महिला सक्षम झालो
आणि नाबार्डतर्फे वगैरे बँकेतर्फे आम्हाला लोन मिळालं, त्यामुळे मशिनरी आम्ही घेतली आणि मशिनरी घेतल्यामुळं ते आमचे प्रोडक्शन भरपूर कोल्हापुरामध्ये चालू आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून आम्ही मंत्रालय वगैरे शासनाची जी एक्झिबिशन राहतात ते तिथंपर्यंत आम्ही येऊन स्टॉल लावतो. तुमचं नाव अजून सांगा आणि इथे महिला बचत गट कुठल्या डिस्ट्रिक्ट एरियामध्ये आहे? परत माझं नाव सांगते. माझं नाव प्रतिभा जाधव. मी कोल्हापूरहून आले.